हा आवाज जरी ऐकला की मन आपोआप भूतकाळात जातं. अहो, एक काळ होता गावात फोन म्हणलं की कुणाकडे नसायचा आणि जरी असला तरी मोजक्या लोकांकडेच, आणि तो फक्त नोकियाचा असायचा. हिरवी पिवळी लाईट आणि ती छोटीशी स्क्रीन, खडबडीत पण मजबूत कीपॅड, आणि हातात तो फोन धरला ना की स्वतःचाच मोठेपणा वाटायचा. पहिल्यांदा नोकिया फोन हातात आला ना तेव्हा असं वाटलं की पूर्ण जगच आपल्या मुठीत आलं. गावात पोरं दुरून बघायची, अरे हा बघ याच्याजवळ मोबाईल आहे, अशी हळूच कुजबूज व्हायची. आजचे मोबाईल लाख फीचर्स देतील, पण नोकियाचा तो टणटण आवाज आणि सापाचा गेम हा ना जीवाला थेट भूतकाळात घेऊन जातो. अहो, आजचा फोन पायातली चप्पल पडली तरी फुटतो, पण तो नोकिया 10 वेळा खाली पडला, दगडावर जरी पडला काही होत नाही. आमचं ना फोन नाही फुटायचा, पण तो पडला की मातीला धक्का बसायचा. नोकिया एवढा कणखर कसा काय? बॅटरी अशी की 2-4 दिवस चार्जरचं चेहरा देखील बघायला लागत नव्हता. अहो, या गेमला काय गेम म्हणायचं? फक्त काळा पांढरा साप आणि बाजूला तो गोल छोटासा तुकडा, पण त्या तुकड्याला खायला नेताना जी धडधड व्हायची ना, अरे ते आजच्या पबजी फ्री फायरमध्ये सुद्धा नाही. साप जसा जसा मोठा होत जायचा तसं तसं अंगाचा थरकाप व्हायचा. अरे रे, भिंतीला लागू नको रे, नाहीतर संपलंच, असे ओरडतच खेळायचो. आणि जिंकलो की खेळलेल्या ठिकाणीच सेलिब्रेशन करायचो, लई खुश व्हायचो. आज भारी खेळलो बघ म्हणत त्या बालपणात त्या छोट्या स्क्रीनवरचं ते छोटंसं जिंकणं, अहो काय आनंद द्यायचं ते सांगता येणार नाही. तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, इंस्टाग्राम तर दूरचीच गोष्ट. तेव्हा तो फक्त एक छोटासा SMS आणि कीपॅड. एक अक्षर लिहायला बटन कधी कधी 4-5 वेळा दाबावं लागायचं. मेसेज आला की छोटासा बीप, आणि त्या बीपमध्ये जीवाची धडधड दडलेली असायची. कोणाचा मेसेज असेल, काय लिहिलं असेल, अहो तो दिवसच वेगळे होते. आज स्मार्टफोन झाले, जग झपाट्याने पुढं गेलं, पण आतल्या आत आपला जीव तर अजूनही त्या नोकियातच अडकलेला आहे. हे सगळं आजही मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात शांतपणे जगतंय. काळ बदलला पण नोकियाची आठवण नाही बदलली. तो काळ आजही मनात जिवंत आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि कोणी नोकियाचा मोबाईल वापरला, नोकियाच्या आठवणी या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.